ओम नमः शिवाय. श्रावण महिन्यात प्रत्येक व्यक्ती आपापल्या पद्धतीने भगवान शंकरांची उपासना करीत असते. भगवान शंकरांना आवडते ती कोणाचेही मन आत्मा न दुखावता श्रद्धेने केलेली उपासना. संपूर्ण चातुर्मासाच्या पुस्तकात एक कहाणी सांगितलेली आहे. एक शिवभक्त राजा असतो. श्रावण महिन्यात त्या राजाला अशी इच्छा होते, महादेवाचा गाभारा दुधाने भरावा. पण हे कसे शक्य होणार? मग तो राजा राज्यातील सर्व प्रजेला सांगतो, प्रत्येकाने आपल्या घरातील दूध घेऊन शिवमंदिरात यावे. सगळे जनता दूध घेऊन मंदिरात येते. राजा यथासांग पूजा करतो. सगळे दूध देवाला अर्पण करतो. पण देवाचा गाभारा भरत नाही. तो दुःखी होतो. दुपारी काय होते, एक म्हातारी आजी येते. गंधफूल अक्षता वाहून पूजा करते. थोडेसे दूध आणून देवाला नैवेद्य दाखवून अर्पण करते व मनोभावे प्रार्थना करते. राजाने तुला एवढे दूध अर्पण केले, पण तुझा गाभारा भरला नाही. माझ्या या खुलभर दुधाने काय भरणार? मी श्रद्धेने अर्पण केलेले एवढेसे दूध तू गोड मानून घे. आणि काय आश्चर्य, गाभारा पूर्णपणे भरला जातो. राजाला कळते, तो बघतो. राजा त्या आजीचा हात पकडतो. तिला विचारतो, हे कसे झाले? त्यावर ती म्हणते, राजा, मी माझ्या मुलांना गाई वासरांना दूध पाजले, त्यांचा आत्मा सुखावला व शिल्लक राहिलेले थोडेसे दूध घेऊन मंदिरात आले व देवाला अर्पण केले. तुझ्या आज्ञेमुळे काय झाले? सगळी प्रजा घाबरली. त्यांनी आपल्या मुलांना गाईच्या वासरांना दूध दिले नाही. सगळे दूध मंदिरात आणले. ती लहान मुले, गाईची वासरे यांचा आत्मा दुखावला गेला. देवाला ते आवडले नाही, म्हणून त्या दुधाने गाभारा भरला नाही. राजा संपूर्ण प्रजेला तसेच करण्याची आज्ञा देतो. सगळे सुखावतात आणि महादेवाचा गाभारा दुधाने भरला जातो. राजाही खुश होतो. आजीला बक्षीस देतो. म्हणजेच काय तर कोणाचा आत्मा मन दुखावू नाही, कोणाच्या पोटावर मारू नाही. अशा या भोळ्या शंकराचे स्वरूप तत्व आपल्याला माहीत नसते. म्हणून नमस्कार करूया व म्हणूया, तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वरा. यादृशोऽसि महादेवा तादृशाय नमो नमः.